आजच्या व्हिडिओमध्ये कंबाईन ग्रुप सीच्या प्रश्नपत्रिकेचे गणित आणि बुद्धिमत्तेच्या संभाव्य आन्सर आहेत. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे. मुंबई आणि गोवा या स्थानातील अंतर 540 किमी आहे. दोन रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी दोन्ही स्थानावरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात, तर त्या गाड्याचा वेग अनुक्रमे 60 किमी प्रति तास आणि 75 किमी प्रति तास. तर दोन्ही गाड्या एकमेकीला किती वाजता मिळतील? एकूण अंतर किती? तर 540. आता पहिल्या गाडीचा वेग किती? 60 किमी प्रति तास आणि दुसऱ्या गाडीचा 75 किमी प्रति तास. ह्या दोन्हीची बेरीज किती आली? 135. मग आता ह्या 540ला 135नं भागल्यानंतर त्याची वेळ निघते. बघा, 135. आता 5 2 10, 5 7 35. आता 5 1 5, 5 8 40, 9 9 3 27, 9 1 9, 9 2 18, 3 4 12. किती तास? ह्याला 4 तास लागतात भेटायला. पण गाडी किती वाजता निघली? 7:30 सुरुवातीला दोन्ही गाड्या किती वाजता निघल्यात आहे? 7:30. मग हे 4 तास ह्याच्यात मिळवल्यानंतर किती होईल? 11 तास 30 मिनटं. हे त्याचं आन्सर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. एका दुकानदाराने एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, तरीही त्याला 15% नफा होतो. तर कपाटाची छापील किंमत 23,000 असेल, तर कपाटाची खरेदी किंमत किती? आता बघा, याचं उत्तर कसं आहे. 23,000 त्याच्यावर किती नफा भेटला आहे त्याला? 115. तर 75% तर किती? कारण 75% सूट दिली त्याच्यावर. मग मूळ किंमत काढा. 23,000 गुणिले 75 छेदस्थानी 115. हे 23 5 15,000 आणि 5 2 10. मग किती आलं? 2 0 2 0. हे 75 2 150. हे 15,000 ह्याची मूळ किंमत आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. खालील स्तंभालेखावरून वर्षे 1976 ते 1980 यापर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले? किती टक्क्याने कमी झाले? तर बघा, 1976ला किती होतं उत्पन्न? तर 3,000. 1976ला उत्पन्न किती होतं? तर 3,000 होतं. आणि 1980ला किती झालं? फक्त 500 रुपये. मग ह्याच्यापेक्षा किती कमी? तर 2,500 कमी. मग ही किती किंमत होती? 100%. 2,500ला किती? 2,500 गुणिले 100 छेदस्थानी 3,000. 2 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, तर राहिले किती? 3 8 24, 1 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 83.33 त्याचं उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न. चौरसाची बाजू 25% वाढली, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? प्रश्न तर कसा आहे, बाजू दिलेली नाही पण 25% वाढवली. आता समजा 10 जर बाजू घेतली, तर चौरसाचे क्षेत्रफळ कसं काढतात? हा चौरस आहे, हा चौरस आहे, तर 10/10चा चौरस असेल. मग 10 गुणिले 10, मग किती होईल याचे क्षेत्रफळ? तर 100 होईल. तर दुसरे 25% वाढलं तर 12.5 एक बाजू होईल. आता 12.5ची बाजू झाली, तर त्याचं क्षेत्रफळ किती होईल? आता 12.5चा वर्ग किती झाला? 156.25. 156.25. तर ही काय झाली? 100% बाजू. आणि ह्याला किती? तर याचा तिरकस गुणाकार 156.25 गुणिले 100 आणि छेदस्थानी 100. हे 100 कटले, तर राहिलं काय? 156.25. तर 100वर किती वाढले? 56.25. त्याचं उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न. सरळ व्याजाने 5,000 रुपयाची रक्कम 3 वर्षात 5,600 रुपये होते. जर व्याजाचा दर 3% वाढ केली असेल, तर त्या मूळ रकमेत 3 वर्षानंतर किती रुपये होतील? प्रश्न काय आहे? तर 5,000 त्याची मुद्दल आहे, त्याला व्याज किती भेटतं आहे? व्याजासहित 5,600 भेटते. मग ते व्याज किती भेटलं त्याला 3 वर्षात? 600 रुपये.
मग 600 गुणिले 100 छेदस्थानी 3 वर्षे आणि किती त्याची मुद्दल होती 5000, तर त्याचा व्याजाचा दर 3 दुनी 6, इथं 20 आणि 5 चौक 20, तर 4 आला व्याजाचा दर. तर ह्याच्यामध्ये किती टक्क्याने वाढवलं त्यानं 3% वाढ केली. तर 3% जर वाढ केली तर 4.12 होईल. 4.12 गुणिले मुद्दल किती 5000 आणि किती वर्षासाठी 3 वर्षासाठी. तर इथं काय येईल, इथं छेदस्थानी 100 बरोबर. 2 शून्य कटले 2 शून्य कटले 2 शून्य 2 शून्य कटले तर 5 त्रिक 15. आता 15 गुणिले 4.12 यांचा गुणाकार किती आला 15 दोन्ही 30ला 0, हा चाले 3, 15 1 15 आणि 3 18, हा चाला 1, 15 चौक 60, 60 आणि 1 61, 18 रुपये. पण पर्यायच नाही त्याच्यामुळं हे मला कन्फ्यूज वाटतं, त्याच्यामुळं प्रश्न रद्द होईल किंवा माहीत नाही. पण आता त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. त्याच्यानंतरचा प्रश्न, एका संख्येचे 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% 10ने जास्त असल्यास ती संख्या कोणती. एका संख्येची, आता हिचं पर्याय बघा 10, 40, 50 आणि 60. पहिला तिसरा पर्याय 50 घेऊ आपण. बघा 50 4 पंचमांश 5 1 5, इथं राहिलं किती 40. आता त्यांनी काय सांगितलं आहे, ह्याची 60%, 50ची त्याच संख्येची 60%, त्यांचा फरक किती, यांचे आले किती आले संख्या तर 30 आहे, त्यांचा फरक किती आला 60% घेतलं तर त्याचा 30 आला, त्यांचा फरक किती आला 10 आला. मग पर्याय नंबर 3 ह्याचं 50 उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, मिश्र धातू ए आणि बी मध्ये तांबे आणि जस्त याचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आणि 9:5 आहे. हे दोन्ही मिश्रण धातू समान प्रमाणात मिसळून सी मिश्रण धातू तयार केल्यास त्या सी मिश्रण धातूमधील तांबे व जस्त यांचे प्रमाण किती असेल. हा बघा प्रश्न. येचं काय काढायचे, येचं तांबे किती तर 4 आणि जस्तचं किती प्रमाण आहे तर 3. तर एकूण भाग किती, त्याचे भाग 7 आहेत. जस्ताचे भाग किती 3 आहेत आणि तांब्याचे भाग 4 आहेत. मग एकूण भाग किती झाले 7 झाले. मग छेदस्थानी 7, तर तांब्याचा भाग किती झाला 4, 4/7 आणि जस्ताचा भाग किती झाला 3/7. मग आता बी बघा, बीचं प्रमाण काय दिलं आहे, तांब्याचे भाग किती इथं 9 आणि जस्ताचे भाग किती इथं, जस्ताचे भाग आहेत 5. मग एकूण कंटेंट किती त्याच्यात, एकूण भाग किती झाले तर 14. तांब्याचे भाग 9/14 आणि जस्ताचे भाग 5/14. आता त्यांनी काय सांगितलं, सी मध्ये तांब्याचा भाग आणि जस्ताचे भाग, आता ह्याचे भाग दोन्ही भाग मिळवायचे. 4/7 अधिक 9/14 बरोबर हे 3/7 अधिक 5/14. आता ह्याची बेरीज 14 जशाला तसे, 9 जशाला तसे आणि 8 अधिक 8, इथं किती आलं 17, 17/14. आता इथं ह्यांची बेरीज 14 जशाला तसे, 5 जशाला तसे घेतले आणि 14 होण्यासाठी किती ना 2 न, तर 6 + 6 झाला. म्हणजे 11 छेदस्थानी 14, हे बरोबरचं चिन्ह. परत काय होईल आता, हे 17 छेदस्थानी 14 आता उलटून गुणिले, हे उलटून गुणिले झाल्यास 14 छेदस्थानी 11. मग हे 14 कटले, हे 14 कटले, मग राहिलं उत्तर काय 17/11. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.